आता राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो, पण निवडणुकीपूर्वी करायचा असतो आणि अभ्यास केल्यानंतर पुढं काय घडतं हा वेगळा विषय आहे. परंतु राजकारणामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला हिशोब ठेवायला लागतो एवढं मात्र शिकवलेलं आहे. आता येण्याची शक्यता असेल रामदास कदमांनी सांगितलेलं आहे, पण संजय राऊतांनी सांगितलं की हे सगळे जे षडयंत्र आहे हे भाजपचं षडयंत्र आहे, आरोप केलेला आहे तसा. आता राऊतांच्यावर मी बोलावं असं अजिबात नाही. राऊतांच्या बोलण्यानंच आजपर्यंत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आता हळूहळू अदृश्य व्हायला लागलेला आहे, त्याला कारण राऊतांचा भीम पराक्रम आहे. त्यामुळे अधिकचं न बोलता आपण आज विजयाचा आनंद साजरा करू आणि जे नवीन लोक येत आहेत आपल्यासोबत त्यांचं स्वागत करू. कारण 10 आमदारसुद्धा त्यांनी सांगितलेलं की ठाकरे गटाचे आमचे स्वतःचे 10 आमदारसुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील एकनाथ शिंदे, असं संजय राऊतांनी स्वतःहून सांगितलेलं आहे प्रेसमध्ये. नाही, अशा अनेक गोष्टी होतील. मला वाटतं याची त्यांना पूर्वकल्पना आहे, कारण त्यांनी जे जे काम केलेलं आहे आणि त्या कामातनं काय फळ मिळणार आहे त्यांना कल्पना आहे. जी जगतापांची 100 मतं